विज्ञानानं जगात मोठे चमत्कार केलेत. ज्यांना ऐकू येत नाही त्यांना श्रवण यंत्राच्या मदतीनं संगीताचे सूर ऐकवले. ज्यांची दृष्टी कमी झालीये त्यांना चष्म्याचा शोध लावून पुन्हा स्पष्ट पाहता येईल असं केले. म्हणजे विज्ञानानं शरीराच्या शारीरिक मर्यादा दूर केल्या आहेत. परंतु एवढी प्रगती करूनही विज्ञानानं जगात असं कोणतेही यंत्र बनवले नाही जे माणसाला इतरांची निंदा नालस्ती किंवा चुगली ऐकण्यापासून रोखू शकेल. तसेच विज्ञानाकडे असे कोणतेही साधन नाही जे माणसाच्या डोळ्यांना जगातील वाईट गोष्टी पाहण्यापासून परावृत्त करेल. थोडक्यात बाहेरचे दोष विज्ञान सुधारू शकते, पण मनाचे विचार विज्ञान बदलता येत नाहीत. विज्ञान आपल्याला पाहण्याची आणि ऐकण्याची शक्ती देऊ शकते, पण काय पाहावे आणि काय ऐकावे हा विवेक फक्त सद्गुरूंच्या ज्ञानामुळेच प्राप्त होतो. हे केवळ सद्गुरूंच्या ज्ञानानेच शक्य आहे. जेव्हा मनुष्याला आत्मज्ञान मिळते तेव्हा त्याचे डोळे केवळ भले पाहू लागतात. असे सज्जन पुरुष आणि संत केवळ सत्याचा स्वीकार करतात आणि आपल्या कानांनी कधीही कोणाबद्दल वाईट ऐकत नाहीत. आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.